भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील निलजखोद गावात मनरेगा मार्फत रस्ते बांधणी आणि इतर कामासाठी लाखो रुपयांचा निधी उभारू नये म्हणून ग्रामस्थांनी प्रशासनाला अनेक वेळा निवेदन दिले होते, परंतु समस्या सुटली नसल्याने त्यांनी पंचायत समिती मोहाडी समोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। मनरेगा आणि इतर योजनांतर्गत निलजखोद गावाच्या विकास कामासाठी निधी मिळाला होता, परंतु विकास कामे करण्याऐवजी प्रशासनाची दिशाभूल करून काही अधिकारी आणि ग्रामपंचायतीच्या संगमताने प्रशासनाचा निधी काढून घेण्यात आला असा आरोप गावकऱ्यांनी केला असून न्यायाची मागणी केली आहे। वारंवार तक्रार पत्रे देऊनही चौकशी करण्यात आलेली नसल्याने ग्रामस्थांनी आत्मदहन करण्याशिवाय पर्याय नाही। यासाठी 22 सप्टेंबर रोजी 12 वाजता त्यांनी मोहाडी पंचायत समिती समोर दुधराम बांते, हिरदास भोयर, दिगंबर माने, जयप्रकाश मोहतुरे, संदीप उके यांनी पंचायत समिती मोहाडी समोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलीस विभागाने त्यांना रोखले असून पोलीस स्टेशन मोहाडी येथे नेण्यात आले। काय विषय होता? आज आत्महत्यांचा इशारा दिला होता पंचायत समितीला। आत्महत्या इशारा देण्याचा कारण हा होता की आम्ही 18 ऑगस्ट पासून निवेदन देऊन आमच्या निवेदनाचे काही पूर्तता केलं नाही। त्याच्यानंतर आम्ही 3 तारखेला पत्रपरिषद घेतलो, त्याचे आम्ही निवेदन ठेवलं, पण त्याचे आम्ही काय मान्य केलं नाही। मग नंतर आम्ही 3 तारखेला 15 तारखेला निवेदन दिलं आत्मदहनाचा, त्याच्यात अवधी दिलो, त्याही अवधीमध्ये आमचं काही समाधान केलं नाही। मग नंतर आम्ही एकदम म्हणजे आत्मदहनाचं निवेदन दिलो। 7 दिवसात आम्हाला न केल्यास आम्ही 22 तारखेला 12:30 वाजता पंचायत आत्मदहन करणार, हा असं आम्ही निवेदन स्पष्ट दिलो। शासनाने आतापर्यंत तुमची कोणती मागणी पूर्ण केली नाही का? दखल घेतली नाही, म्हणून आम्हाला एवढा। किती लोक आहे तुम्ही आता इथं? किती लोक आत्महत्याचा इशारा दिला होता? 5। काय नाव आहे त्यांचे? दुधराम भैया बांते, जयप्रकाश नामदेव मोहतुरे, दिगंबर तुकाराम माने, संदीप सुखदेव हुके, हिरादास जयराम भोयर। गाव कोणतं तुमचं? निलजखोद। ठीक आहे। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।